हॅलो गाईज, हाय. माझं नाव राहुल रणसिंग. माझं बी कम्प्युटर झालेलं आहे आणि एमटेक पण झालेलं आहे सीगडमधून. तर ते झाल्यानंतर मी IT मध्ये जॉब पण करतोय सध्या. आणि IT मध्ये जॉब करत असताना मी साईड हसल म्हणून इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आणि फॉरेक्समध्ये ट्रेड पण करतोय. फॉरेक्समध्ये ट्रेड करत असताना मी सध्या प्रॉप डेस्कचे अकाउंट यूज करतोय. फंडिंग पिप्स झालं आणि ऑडेसिटी कॅपिटल म्हणून एक फंडिंग प्रॉप फर्म आहे, तर ती मी यूज करतोय. तर इंडियनसाठी सगळ्यात सेफेस्ट वे फॉरेक्स ट्रेड करण्याचा प्रॉप डेस्क अकाउंटच आहे, की जे तुम्ही ॲज अ सर्व्हिस म्हणून यूज करू शकता. आणि त्यामध्ये सेमच आहे, जवळपास MT5चा सपोर्ट आहे तुम्हाला. MT5चा सपोर्ट पण आहे आणि तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित ट्रेड पण करू शकता. गोल्डमध्ये व्हॉलेटिलिटी आहे, त्यामध्ये भरपूर सारे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. जसे की तुम्ही प्रॉप डेस्कला ट्रेड करता तसे 3% ड्रॉडाऊन आहे, 6% टोटल ड्रॉडाऊन आहे. तर तिथे जर तुम्ही ट्रेड करायला जर शिकले तर तुम्ही तुमचं स्वतःचं कॅपिटल आहे ते व्यवस्थितपणे युटिलाइज करू शकता. कारण की कसं आहे, तिथे तुम्हाला व्यवस्थित अशी चांगली सवय लागते. ट्रेड करण्यासाठी लागणारे सर्व डिसिप्लिन किंवा सायकोलॉजी वगैरे या टाईपमध्ये गोष्टी लागतात. तिथे तुम्ही कोणतेही रॅन्डम ट्रेड घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? कारण की त्यांचे रूल्सच असे आहेत की तिथे तुम्ही ह्या टाईपमध्ये काय म्हणतात त्याला, एकदम डिसिप्लिननेच ट्रेड करू शकता तिथे. आणि जर तुम्ही डिसिप्लिनने ट्रेड नाही केले तर तिथे तुमचं अकाउंट ब्रीच होण्याची जास्त चान्सेस असतात. तर आहे असं. बघूयात आता मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये त्या प्रॉप डेस्क बद्दल झालं, इंडियन शेअर मार्केट बद्दल झालं, मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देत राहणार आहे. ही इन्फॉर्मेशन म्हणजे अशी आहे की मी तुम्हाला पूर्णच एकदम मी म्हणत नाही की मी एकदमच चांगला ट्रेडर आहे किंवा काय, पण मी तुम्हाला एवढी गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही जर नवीन स्टार्ट करत असाल तर त्यामध्ये लुझिंग तुम्ही कमी करू शकता आणि तुमचं कॅपिटल तुम्ही वाचू शकता. जर तुमचे जर साईड बिझनेसेस नसतील, जसं की माझा आहे, मी IT मध्ये जॉब पण करतो, तर ती करता करता मी ट्रेड पण करतो. वीकली मी 6 ते 7 ट्रेड प्लॅन करतो आणि कधी ते 12-15 वरती पण जातात. 5 वर्किंग सेशन असतात. कधी सुट्टी असली तर 4 वर्किंग सेशन होतात ट्रेडमध्ये. आणि इच डे आपण 2 ट्रेड घेतो, एक रिव्हर्सल घेतो आणि एक डायरेक्शन ओरिएंटेड घेतो. तर डायरेक्शनच्या बेसिसवरतीच आपण मॅक्झिममपणे सर्व आपले जे काही काय म्हणतात त्याला फंडामेंटल्स असतील किंवा चार्ट पॅटर्न्स असतील ते पूर्ण डायरेक्शन ओरिएंटेडच आपण लावतो. जर मार्केट बुलिश असेल, न्यूज बुलिश असेल तर आपण फक्त एक रिट्रेसमेंटची वाट बघतो. या टाईपमध्ये आपलं सिंपल साधं सेटअप आहे. सपोर्ट रेजिस्टन्सने आपण ट्रेड करतो आणि तेच ट्रेड सगळ्यात आपली उत्तम जातात. जवळपास आपला रिस्क रिवॉर्डचा रेशो जवळपास 1:3, 1:5 असतो. आणि लूज करताना आपण 10-15 पॉईंट लूज करतो आणि घेत असताना पण आपण जवळपास 45 ते 65 पॉईंट घ्यायचा प्रयत्न करतो. आणि जर प्रीमियम जर आउट ऑफ द मनी असेल तर आपण त्यामध्ये 15 ते 20 पॉईंट त्यामध्ये घेतो. कारण की काय होतं, प्रीमियम एकदम स्पाइक करतो. स्पाइक केल्यानंतर तो इतका ड्रॉप जबरदस्त पद्धतीने होतो की मग त्यामध्ये पूर्ण चिखलच होऊन जातो. मग नंतर प्रीमियम परत वाढण्यासाठी आपण त्याची पूर्ण आपल्याला वाट बघायला लागते.